सांगली महापालिकेचे ठेकेदार माजले. भर दिवसा महापालिकेत रिव्हॉल्वर रोखून दिली धमकी, तर नालेसफाई कामाची माहिती मागवली म्हणून ठेकेदाराने कार्यकर्त्याला लगावली कानशिलात. महापालिकेच्या नालेसफाई कामाची माहिती मागवली म्हणून ठेकेदाराने एका माहिती अधिकार कार्यकर्त्याला कानशिलात लगावली. शिवाय ठेकेदाराने माहिती अधिकार कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखल्याची चर्चा देखील मनपात रंगली आहे. हा प्रकार मनपा मुख्यालयाच्या आवारात घडल्याने खळबळ उडाली आहे. पावसाळ्यापूर्वी मनपा क्षेत्रात नालेसफाईचं काम करण्यात येतं. यासाठी 1.5 कोटींची निविदा मनपाने काढली आहे. सध्या या नालेसफाईचं काम सुरू आहे. या कामाची संपूर्ण माहिती सांगलीवाडी येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने अधिकाऱ्यांकडे मागितली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी हा प्रकार ठेकेदाराला सांगितला. ठेकेदाराने महापालिका गाठली. सतत माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवत असल्याने ठेकेदाराने माहिती अधिकार कार्यकर्त्याला जाब विचारला. दोघांमध्ये बाचाबाची झाली. यातून ठेकेदाराने माहिती अधिकार कार्यकर्त्याला 2 कानशिलात लगावल्या. तर पुन्हा कामाची माहिती मागवल्यास सोडणार नाही अशी धमकी देत ठेकेदाराने रिव्हॉल्वर रोखल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. मनपा मुख्यालय आवारात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मात्र या घटनेची पोलिसात नोंद झालेली नाही. महापालिकेत माहिती अधिकार कायद्याखाली माहिती मागवणाऱ्या कार्यकर्त्याला मारण्याचा हा दुसरा प्रकार घडला आहे. दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्त्याला ठेकेदाराने धमकी दिल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्या महासंघ मुंबईच्या वतीनं निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी बुधवारी आयुक्त सत्यम गांधी यांची भेट घेऊन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य संभाजी सावंत यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.